बाकीचे येतील. आपण पेपर फर्स्टचं पहिलं चॅप्टर सुरू करतोय. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स. ओके. आणि ज्या वेळेस मी बोलतोय त्यावेळेस सर्वांनी बोलायचं आहे. मी जर म्हटलं तर तुम्हाला बोलावं लागेल, समजलं आहे किंवा नाही किंवा काय अडचण आहे. ठीक आहे. पहिलं चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स. मी तुम्हाला ज्या नोट्स आहेत त्या तुमच्या पर्सनल. आवाज ब्रेक होतो. कोण आहे? तेजल? वृषाली? आवाज ब्रेक होतोय. आता येतोय का आवाज? ओके ओके, तसं सांगत जा मला तसं. ठीक आहे. येस. आता येतोय ना सर्वांना? सर्वांना येतोय का सांगा मला. ओके. चला, पहिलं चॅप्टर आपण सुरू करतोय इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स. ज्या तुम्हाला आता नोट्स मिळतील त्या मी तुमच्या पर्सनल नंबरवरच टाकेल. ओके. ग्रुपवर टाकणार नाही, पर्सनल नंबरवर टाकेल. तुमचा ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केलेला आहे मी. ठीक आहे. जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे. तर बघा, आपण त्याचं इंट्रोडक्शन घेतोय. मी कालच सांगितलं तुम्हाला की आपण या चॅप्टरमध्ये मेन 3 इन्स्ट्रुमेंट्सचा स्टडी करणार आहे. ओके. त्याच्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे CRO, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. दुसरं आहे फंक्शन जनरेटर, त्यालाच आपण सिग्नल जनरेटर सुद्धा म्हणतो. आणि तिसरं आहे डिजिटल मल्टीमीटर. तर बघा, त्याचं इंट्रोडक्शन आपण आज घेतोय. आता धिस चॅप्टर कव्हर्स बेसिक लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंट्स लाईक कॅथोड रे ऑसिलोस्कोप, फंक्शन जनरेटर अँड डिजिटल मल्टीमीटर. तर आता हे जे कॅथोड रे ऑसिलोस्कोप आहे हे कसं दिसतं? जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेलात आणि जर त्या ICU रूममध्ये गेलात तर तिथे जे काही मॉनिटर्स ठेवलेले असतात बघा. ओके. ज्याच्यावर आपले हार्टबीट मेजर केले जातात, काही वेव्ज येतात, किंवा तुम्ही एखाद्या पिक्चरमध्ये फिल्ममध्ये पाहिलं असेल, बरोबर आहे, त्या वेव्ज येतात. तर त्या पद्धतीचं ते कॅथोड रे ऑसिलोस्कोप असतं. या कॅथोड रे ऑसिलोस्कोपचा यूज काय आहे ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहे. त्याचे जे काही पार्ट्स आहेत त्या पार्ट्सचं, प्रत्येक पार्ट्सचं फंक्शन आणि प्रत्येक पार्ट्सचं सर्किट आपण या कॅथोड रे ऑसिलोस्कोप मध्ये पाहणार आहे. नंतर फंक्शन जनरेटर, ज्याला आपण सिग्नल जनरेटर म्हणतो, हे आपल्याला सिग्नल देतात. सिग्नल देतात म्हणजे कोणते? तर चॅप्टर नंबर 2, 11th मध्ये चॅप्टर नंबर 2 AC सर्किट्स आपलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये जे काही AC वेव्ज होत्या त्याच्यामध्ये साईन वेव्ह होती, स्क्वेअर वेव्ह होती, त्याच्यानंतर ट्रँग्युलर वेव्ह होती आणि सॉटूथ वेव्ह होती. तर त्या वेव्स आपल्याला या फंक्शन जनरेटरद्वारा मिळतात आणि कॅथोड रे ऑसिलोस्कोपशी त्या जुडलेल्या असतात. ते कशा जुडतात, काय जुडतात हे प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला समजेलच. ओके. पण सॉरी, पण या चॅप्टरमध्ये आपण फंक्शन जनरेटरच्या सर्व पार्टची माहिती घेणार आहे इथे. त्याच्यानंतर डिजिटल मल्टीमीटर. ॲक्च्युअल काही विद्यार्थ्यांनी डिजिटल मल्टीमीटर पाहिलं असेल किंवा मी त्यांना दाखवलं होतं. ओके. आणि बाकीच्यांनी ज्यांनी काही पाहिलं नाही आहे त्यांना जेव्हा हे आपलं डिजिटल मल्टीमीटर सुरू होईल
त्यावेळेस मी त्यांना ते दाखवेल, किंवा आता तुम्हाला माझा विचार चालू आहे की गुरुवारी 3-3, 4-4 जणांना बोलवायचं गुरुवारपासनं, तर त्यावेळेस मी दाखवेल. ठीक आहे. टू अंडरस्टँड द टॉपिक इन दिस चॅप्टर, स्टुडंट मस्ट प्रिपेअर फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, सेमीकंडक्टर, एम्प्लिफायर्स, UJT, एक्सेट्रा. ओके. एक सेकंद थांबून घ्या. बघा, या टॉपिकचा जर तुम्हाला स्टडी करायचा असेल तर कशाचं प्रिपरेशन पाहिजे विद्यार्थ्याला, तर फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता हे जे आहे बेसिक इलेक्ट्रिसिटी, हे 11th मध्ये झालं होतं. ओके. एक तुम्ही एक सेकंद थांबूनच घ्या जरा. ठीक आहे. तर जे इलेक्ट्रिसिटीचं चॅप्टर आहे आपलं, आहेत ना तुम्ही सर्व? येस. आवाज ऐकू येतोय का माझा? ओके. ओके. तर बघा, 11th मध्ये आपण बेसिक इलेक्ट्रिसिटीचं चॅप्टर पाहिलं होतं. त्या बेसिक इलेक्ट्रिसिटीच्या चॅप्टरमध्ये आपण AC-DC सप्लायच्या बाबतीत स्टडी केला होता. त्याच्यानंतर त्याचे जे ओहम्स लॉ, किरचॉफ्स लॉ, ओके, ते आपण पाहिलं होतं. त्याचे युनिट्स पाहिले होते, युनिट्स अँड कन्व्हर्शन पाहिले होते. ओके. त्याचे काही एक्झाम्पल्स पाहिले होते. मेगा ओहमचं ओहम मध्ये करायचं किंवा ओहमचं किलो ओहम मध्ये करायचं, हे काही न्यूमरिकल्स आपण 11th मध्ये घेतलेले होते. त्याच्यानंतर तुम्ही त्याच चॅप्टरमध्ये पॉवर पाहिलं होतं. ओके. पॉवरचे डेफिनेशन, व्होल्टेज इंटू करंट. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये नेटवर्क थेरम्स पाहिले होते. थेविनिन्स नेटवर्क थेरम, सुपरपोजिशन आणि नॉर्टन्स नेटवर्क थेरम. ओके. तर हे जसजसं आपलं पुढे जाईल तसतसं मी तुम्हाला सांगत जाईल. ओके. त्याच्यानंतर बघा, अजून 2 मिनिटं फक्त थांबून घ्या. काय हे सिलेंडरवाले येतात. तर दुसरं आहे सेमीकंडक्टर एम्प्लिफायर्स. ऍक्च्युअल आपण 11th मध्येच पार्ट सेकंड मध्ये सेमीकंडक्टरचं चॅप्टर पाहिलं होतं, सेमीकंडक्टर अँड डायोड्स. ते मी या वर्षी सुद्धा तुम्हाला सांगितलं. तिसरं चॅप्टर जेव्हा आपण सुरू केलं, सेमीकंडक्टर डिजिटल IC, तेव्हा मी सेमीकंडक्टरच्या बाबतीत पण बोललो होतो. आणि त्या सेमीकंडक्टर पासून आपण ट्रान्झिस्टर तयार करतो आणि त्या ट्रान्झिस्टर पासून ॲम्प्लिफायर्स तयार होतात. तर या चॅप्टरमध्ये समजण्यासाठी आपल्याला ॲम्प्लिफायर काय आहे ते पण समजणं गरजेचं आहे. आणि एक UJT आहे, म्हणजे युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. तर हे सुद्धा आपलं 11th मध्ये झालेलं होतं. म्हणजे एक विचार करा की पहिलंच चॅप्टर आपलं सुरू करतोय पार्ट फर्स्टचं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता अनुभव येईल किंवा 11th किती गरजेचं असतं. ओके. पण तुमचं 11th असंच गेलं होतं. ओके.
तर काही हरकत नाही, मध्ये थोडासा डिस्टर्बन्स आला होता. तर बघा, जसजसं आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला मी हेच सांगत जाणार आहे. ओके. मागच्या वर्षी आपलं हे झालं होतं, मी तुम्हाला लिहून सुद्धा दिलं होतं. पार्थ, बरोबर आहे का? झालं होतं का? बेसिक इलेक्ट्रिसिटी अँड नेटवर्क थेरम, सेमी कंडक्टर्स, युजेटी. ओके, ठीक आहे. हळूहळू आपण ज्या पद्धतीने पुढे जाऊ त्या पद्धतीने तुम्हाला समजत जाईल, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा, द कॅथोड रे ऑसिलोस्कोप इज अ व्हर्सॅटाईल लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंट्स. आता व्हर्सॅटाईल लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? तर या कॅथोड रे ऑसिलोस्कोपचा जो यूज आहे, त्याचे जे ऍप्लिकेशन्स आहे ते भरपूर आहे. म्हणजे बाय युझिंग कॅथोड रे ऑसिलोस्कोप वी कॅन मेजर AC/DC व्होल्टेज, AC/DC करंट, ओके, रेझिस्टन्स, फेज अँड फेज अँगल. ओके. तर काय आहे? द कॅथोड रे ऑसिलोस्कोप इज अ व्हर्सॅटाईल लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंट्स. इफ a laboratory has only CRO in it, other measuring instrument may not be required. जर तुमच्या लॅबोरेटरीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स लॅबमध्ये जिथे सर्किट डेव्हलप केले जातात, सर्किट तयार केले जातात, तिथे जर फक्त CRO जरी असला तर बाकीचे जे काही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याची गरज पडत नाही. मग आता म्हणजे पॉप्युलरली जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे ते म्हणजे मल्टीमीटर. सुरुवातीच्या काळामध्ये ॲनालॉग मल्टीमीटर यूज करत होते, ज्याच्यामध्ये तो एक पॉइंटर दिलेला असायचा, तो लेफ्ट कडून राईट कडे शिफ्ट व्हायचा, जसा आपला स्पीडोमीटर असतो गाडीला त्या पद्धतीचा. मग त्याच्यावरून ॲनालॉग झालं, नंतर डिजिटल मल्टीमीटर्स आलेत. ओके. तर या मल्टीमीटरद्वारा आपण ज्या गोष्टी करू शकतो, जे काही मेजर करू शकतो, ते मेजरिंग आपण या CRO द्वारा सुद्धा करू शकतो. म्हणून CRO जर तुमच्या लॅबोरेटरीमध्ये असलं तर बाकीच्या अदर मेजरिंग इन्स्ट्रुमेंटची आपल्याला गरज पडत नाही. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ CRO इन सायंटिफिक लॅबोरेटरीज. ओके. म्हणजे जिथे मोठमोठे ॲप्लिकेशन्स किंवा अप्लायन्सेस जिथे शोध लावले जातात वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेसचे, तिथे याचं इम्पॉर्टन्स खूप आहे. विथ इट वी कॅन मेजर AC/DC व्होल्टेज, AC/DC करंट, रेझिस्टन्स, फेज अँड फेज डिफरन्स बिटवीन टू और मोर वेवफॉर्म्स. ओके. ज्या दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेवफॉर्म्स असतील त्या वेवफॉर्म्स आपल्याला कुठे पाहायला मिळणार आहे? तर आपल्याला CRO वर पाहायला मिळणार आहे. CRO ची स्क्रीन कशी असते, काय असते, हे जसं आपण आता पुढे जात जाऊ तसं मी तुम्हाला सांगेल, दाखवेल. त्याचे इमेजेस जे आहेत ते इमेजेस मी तुम्हाला टाकेल, की त्याच्यावरनं तुम्ही लक्षात घेऊ शकतात की CRO कसं दिसत असेल किंवा फंक्शन जनरेटर कसं असेल. तर आपण या CRO द्वारा आपण AC/DC व्होल्टेज मेजर करू शकतो, AC/DC करंट मेजर करू शकतो, ओके, रेझिस्टन्स मेजर करू शकतो, फेज अँड फेज डिफरन्स बिटवीन टू और मोर वेवफॉर्म्स. आता बऱ्याचदा काय होतं की ऍक्च्युअल तुमचे प्रॅक्टिकल्स 11th मध्ये झालेले नाहीये. ओके. त्याच्यामुळे AC/DC व्होल्टेज, AC/DC करंट कसा मेजर करायचा हे बऱ्याच लोकांना लक्षात नाही येणार, किंवा रेझिस्टन्स मेजर कसा करायचा लक्षात नाही येणार. तर बेटर असं होईल की आपण जेव्हा आता सुरू करू त्यावेळेस मी तुम्हाला इथे ते दाखवेल की कसं मेजरमेंट केलं जातं, आणि त्याचा 12वीला सुद्धा तुम्हाला उपयोग होणार आहे. ओके. जे 11th मध्ये ऍक्च्युअल प्रॅक्टिकल झाले असते तर तुम्हाला हे सर्व आलं असतं, पण त्याचा उपयोग आता तुम्हाला 12वीला सुद्धा करायचा आहे. तर आपल्याला ऑनलाईन नाही, परंतु तुम्ही जसं समजा 3-3, 4-4 जण येणार त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत जाणार.
क्लिअर आहे? समजलंय तुम्हाला? येस. त्याच्यानंतर जी ती वेवफॉर्म्स असतात, त्या वेवफॉर्म्सला फ्रिक्वेन्सी असते. तर त्याची जी रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ती सुद्धा आपण मेजर करू शकतो. आणि देन ऑब्झर्व द अमाऊंट ऑफ नॉईज प्रेझेंट ऑन अ सिग्नल. जे काही सिग्नल आपल्याला मिळतात आपल्या CRO वर, त्याच्यात जो काही नॉईज असेल त्याला सुद्धा आपण ऑब्झर्व करू शकतो. ओके. इन ॲडिशन, CRO is also useful to observe the shape of waveform or signal. वेवफॉर्मचा शेप आणि सिग्नल सुद्धा आपण ऑब्झर्व करू शकतो. आता वेवफॉर्मचा शेप म्हणजे काय, तर काही वेवफॉर्म साईन वेव्ह असतात. ओके. साईन वेव्ह म्हणजे तुम्हाला माहिती आहे सर्वांना. ओके, का सांगू एकदा साईन वेव्ह कशी असते? माहिती आहे. स्क्वेअर वेव्ह तुम्हाला माहिती आहे, आता सांगायची गरज नाही. ट्रँग्युलर वेव्ह माहिती आहे. आणि एक सॉटूथ वेव्ह असते. सॉटूथ वेव्ह मध्ये एक जी आहे ती अप होत जाते आणि एक खाली सरळ येत जाते, परत अप होत जाते आणि खाली येत जाते. ओके. अशा पद्धतीच्या सॉटूथ वेव्हफॉर्म्स आहेत. ठीक आहे. तर यांचा शेप, या वेव्हफॉर्मचा शेप आपण ऑब्झर्व करू शकतो. इट्स रियल टाइम प्रोग्रेशन ऑन टाइम ॲक्सिस. जे तिथे एक वाय ॲक्सिस असतो, त्या CROला जी स्क्रीन असते त्या स्क्रीनला एक वाय ॲक्सिस असतो, तो हॉरिझॉन्टल असतो, उभा असतो, सॉरी व्हर्टिकल असतो, उभा असतो. आणि हॉरिझॉन्टल एक असतो, तो म्हणजे टाइम ॲक्सिस, म्हणजे तो आडवा असतो. ओके. त्याची डायग्राम मी तुम्हाला बोर्डवर दाखवेल. द वेवफॉर्म डिस्प्लेड ऑन इट इज ऑब्झर्व्ड with respect to XY axis or coordinate system. The screen of CRO is plotted in terms of measuring scale known as graticule. आता ते ग्रॅटिक्यूल काय आहे काय नाही ते आता मी थोड्या वेळात तुम्हाला बोर्डवर दाखवतोय. ओके. कशाला ग्रॅटिक्यूल म्हणतात आणि त्याचा जो CRO आहे त्याची स्क्रीन पण दाखवतो की कशी असते, त्याच्याने तुम्हाला अंदाज येईल. आणि त्याचे फोटो मी लगेच तुम्हाला पाठवतो. ओके. युझिंग दिस स्केल, द amplitude and waveform of wavelength of waveform can be accurately measured in centimeters. आता amplitude काय आहे आणि वेवलेंथ काय आहे याच्या डेफिनेशन आपण 11th मध्येच पाहिलेले आहे. आणि आय थिंक सो तुमच्या फिजिक्समध्ये सुद्धा या झालेल्या असतील. झालेल्या आहे का फिजिक्समध्ये? ॲम्प्लिट्यूड काय आहे, वेवफॉर्म काय आहे? येस, येस. तर आपल्या सुद्धा ओके, आपल्या सुद्धा 11th मध्ये ह्या झालेल्या होत्या. ओके. तर इथे पुन्हा सांगणार आहे मी तुम्हाला. वेवफॉर्म कॅन बी ॲक्युरेटली मेजर्ड इन सेंटीमीटर्स अँड देन कन्व्हर्टेड इनटू रिक्वायर्ड युनिट. आणि नंतर मग त्याचं त्याच्या रिक्वायर्ड युनिटमध्ये आपण कन्व्हर्शन करू शकतो. ओके. तर आता बोर्डवर मी तुम्हाला दाखवतो की ती CROची स्क्रीन कशी असते आणि त्याचे एक्स आणि वाय ॲक्सिस काय असतात. ओके. चला, बोर्ड आता व्यवस्थित दिसतोय का मला तेवढं सांगा आता. ओके. बघा,
जी CRO ची फ्रंट स्क्रीन असते, मी फक्त स्क्रीनच्या बाबतीत सांगतोय, त्या CRO ला काही नॉब्स असतात. नॉब्स म्हणजे काय, तर त्याला काही बटन असतात. ओके, तर त्यांचा यूज आपण नंतर बघू. स्क्रीन कशी असते ते आपण पहिल्यांदा बघून घेऊ. ऍक्च्युअल छोटी स्क्रीन असते, पण मी तुम्हाला इथे दाखवताना मोठी दाखवतोय, समजायला पाहिजे म्हणून. हा असतो आपला y ऍक्सिस आणि हा असतो आपला x ऍक्सिस. हा y आणि हा x. तर x ऍक्सिस कशासाठी यूज केला जातो, टाइम. आणि हा जो y ऍक्सिस असतो हा व्होल्टेज मेजर करण्यासाठी किंवा करंट मेजर करण्यासाठी. आता याच्यामध्ये याचे हे भाग असतात. ओके, या पद्धतीने हे असतं. ओके, आता एक कमी जास्त येत आहेत माझे. तर बघा, अशी स्क्रीन असते, त्याच्यामध्ये हा आपला एक्स असतो, हा मी थोडासा डार्क करतोय तुम्हाला समजण्यासाठी, आणि हा आपला वाय असतो. ओके, आता याच्यामध्ये हा जो एवढा भाग असतो, तर याला डिव्हिजन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, डिव्हिजन. हा सुद्धा डिव्हिजन. ह्या एक्सच्या डिव्हिजन्स आहेत आडव्या, आणि उभ्या वायच्या डिव्हिजन्स आहेत. ठीक आहे, एक्स आणि वाय. याची जी ही असते ती 1 सेंटीमीटरची असते, आणि ही 1 सेंटीमीटरची. म्हणजे अशा 1 सेंटीमीटरच्या आणि अशा 1-1 सेंटीमीटरच्या, 1-1 सेंटीमीटर. ओके, आणि यावर जी काही वेव येते, ती वेव आपली अशा पद्धतीने असू शकते. अशा पद्धतीने आपल्याला वेव आपल्या त्या स्क्रीनवर दिसते. ओके, तर आता ही वेव, याच्यामध्ये ही पॉझिटिव्ह वेव आहे, ही निगेटिव्ह वेव आहे, परत ही पॉझिटिव्ह आणि परत निगेटिव्ह. तर ही जी हाफ वेव आहे, ही हाफ वेव कंप्लीट करण्यासाठी जितक्या डिव्हिजन्स लागल्या असतील तितक्या डिव्हिजन्स घ्यायच्या, किंवा जितका टाइम लागला असेल हाफ वेव कंप्लीट होण्यासाठी, तर याच्या डिव्हिजन्स आपल्याला मेजर करायचे आहे. आणि याच्या डिव्हिजन्स मेजर करून आपण व्होल्टेज फाइंड आउट करू शकतो, किंवा त्यावरनं करंट फाइंड आउट करता येतो. ओके, लक्षात येत आहे कसं, समजताय कसं? काय काय व्होल्टेज आपण मेजर करू शकतो. व्होल्टेज कशाचा, जसं आता एखादं सर्किट असेल, त्या सर्किटचं जे आउटपुट आहे ते सुद्धा आपण व्होल्टेज मध्ये किंवा करंट मध्ये मेजर करू शकतो. किंवा आपल्या घरामध्ये जो काही AC व्होल्टेज येतो, ओके, तुम्हाला या बाजूला तुम्हाला प्लग दिसतायत ना, तर इथे जो व्होल्टेज येतो
तो सुद्धा आपण याच्यावर मेजर करू शकतो. म्हणजे इथनं जे काही कनेक्शन आहे ते फंक्शन जनरेटरला जाईल आणि फंक्शन जनरेटरद्वारा ते फंक्शन जनरेटर सिग्नल देईल आणि ते सिग्नल आपण CRO ला जॉईन करू. ओके. आणि मग CRO वर आपल्याला वेवफॉर्म्स येतील आणि त्या वेवफॉर्म्स आल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये येणारा AC व्होल्टेज किती आहे ते मेजरमेंट आपण करू शकतो. समजलं का? येस. बाकीच्या विद्यार्थ्यांना लक्षात आलं का? ओके. ओके. कोणाला काही अडचण आहे का ती मला सांगा. आता मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलं. ओके. इंट्रोडक्शन नंतर मी तुम्हाला या वेवफॉर्म्स कशा येतात आणि आपल्याला ही CRO ची स्क्रीन कशी असते ते मी तुम्हाला बोर्डवर दाखवलं. ओके. लक्षात आलं का सर्वांच्या? येस. पटापट पटापट बोलायचं, पटकन बोलायचं, बिलकुल असं थांबायचं नाहीये. ठीक आहे. आज आपला एवढा भाग पुरेसा आहे. बाकीचा कन्सेप्ट जो आहे तो हळूहळू आपण घेऊ.